श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्ट एनर्जी माझ्याशी आहे. तुम्ही पॉझिटिव्हच असणार आहे हे मला 100% खात्री आहे. कारण रोजच्या रोज येणाऱ्या व्हिडिओची तुम्ही वाट बघत असता, एनर्जीची वाट बघत असता, जेणेकरून काहीतरी पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यामध्ये घडत राहावं आणि घडणार आहे याची सुद्धा तुम्हाला चाहूल लागावी. श्री स्वामी समर्थ. तर आपण आता रिडिंग घेणार आहोत की 5 तारखेचं म्हणजे आजचं राशी भविष्य तुमच्यासाठी काय असणार आहे. श्री स्वामी समर्थ. मेष राशीसाठी येणारे आजचा दिवस जो आहे तो कसा राहणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत, त्यांचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येऊ देत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मेष राशीसाठी येणारा आजचा दिवस जो आहे तो कसा राहील. 5 तारखेचा जो दिवस आहे तुमच्यासाठी तो कसा राहील. श्री स्वामी समर्थ. 5 तारीख जी आहे ती तुमच्यासाठी कशी राहणार आहे. नंतर आपण कवड्यांवरती सुद्धा कौल घेणार आहोत की कवड्या आपल्याला काय सांगत आहेत. मेष राशीसाठी आजचा दिवस म्हणजे 8 तारीख 5 तारीख. इथं कार्ड 8 आलेला आहे. 8 आणि 5. ओके. जस्टिस आहे कसलं तरी तुमचं. 5 तारीख आहे आज. आजच्या राशीचं मी सांगते तुम्हाला. आज काहीतरी जस्टिस मिळताना दिसत आहे. काहीतरी गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये कंप्लीट होताना दिसत आहेत. पण थोडंसं आज वादविवाद टाळायचा आहे. कुणाशी वाद होईल असं वागायचं नाही. एक्स्ट्रा काही असेल तर बोलायचं नाही आहे. किंवा आपल्याला सवय असते एका गोष्टीवर जर चिडचिड आली तर त्या अति म्हणजे शांत मन होत नाही. आता समजा मी सांगते तुम्हाला की मला राग आला आणि मी सारखं तेच गोष्टीवरती चर्चा करायला लागले किंवा तेच खोकत राहिले दिवसभर, तर माझा पूर्ण दिवस खराब होऊ शकतो. आणि समोरचा आपल्याला ऐकून न ऐकल्यासारखं करत असतो, कारण आपल्याला रिस्पेक्ट देत नसतो त्या गोष्टीसाठी, कारण आपण जरा ओव्हर थिंकिंग करत असतो. हे तुम्हाला करायचं नाही आहे आज दिवसभरती, कारण थोडंसं ग्रहण दिसतं आहे काहीतरी की तुमचं मन काहीतरी नाराज असावं, काहीतरी आशा निराशा किंवा काहीतरी पास्टमध्ये झालेल्या काही गोष्टी किंवा सकाळची सुरुवात होताना तुम्हाला काहीतरी असं जे झालंय की तुमच्या मनासारखं काही घडलेलं नाहीये, त्याचा तुम्हाला खूप त्रास होतो. ते तुम्ही कुणाला तरी शेअर करणं किंवा त्या विषयावरती वाद घालणे, ह्या विषय तुम्हाला थांबवायचा आहे. वाद होऊ नये याचा थोडासा विचार करायचा आहे. दुपारचे किंवा सकाळी 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत ही सिच्युएशन तुमची राहणार आहे. पण दिवसभरात मला वाटतंय की तुमच्यात कुणाच्या तरी लाईफमध्ये लव्ह रिलेशनमध्ये काहीतरी वेगळं घडताना दिसत आहे. दोघांमध्ये पार्टनरमध्ये वादविवाद झाले असतील, किरकोळ वादविवाद असतील किंवा एकमेकांशी तुम्ही बोलत नसाल तर तुमचे पार्टनर तुमच्याकडे येताना दिसते आहेत. कमिटमेंट देताना दिसते आहेत किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलताना दिसत आहेत. अशा काहीतरी गोष्टी म्हणजे तुमचा वाद शक्यतो मिटताना दिसत आहेत. किरकोळ असतात, मजेशीर वाद असतात, ते मिटताना दिसत आहेत. अजून असं आहे की कोणत्या तर गोष्टीवर तुम्ही प्रयत्न करत होता सकाळपासून, ते सक्सेस होण्यासाठी त्याचा जस्टिस मिळताना दिसतो आहे. संध्याकाळी 11पर्यंत किंवा सकाळी 11पर्यंत हे काम होताना दिसत आहे तुमचं. जुनी मित्र-मैत्रिणी संबंध जे असतील ते तुमचं करिअरसाठी चांगले राहताना दिसत आहेत. ते सुद्धा व्यवस्थित होताना दिसत आहेत. पण तुमच्या आयुष्यामध्ये अजून एनर्जी अशी आहे की आशा आहे की तुमचे पार्टनर तुमच्यापासून दुरावलेले आहेत, ते तुमच्याकडे यावेत. ही सुद्धा अपेक्षा तुम्हाला दिवसभरात ती एनर्जीसुद्धा डाऊन फील करताना दिसत आहे. वाटणार आहे की माझे जे पार्टनर आहेत ते कधी माझ्याकडे येतील किंवा त्यांनी माझ्याकडे यावं, जे झालं ते थांबावं आणि आमच्यामध्ये रियुनियन व्हावं. अशा काही गोष्टी आहेत ते होताना दिसत आहेत. कुणाला काहीतरी आजारपण, काहीतरी दुखणं किंवा पाठीचा त्रास, डोक्याचा त्रास किंवा डोळे दुखणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, गुडघे दुखणे, पोटात दुखणे, अशा काही त्रास होताना दिसतो आहे. हाताला किंवा पायाला मुंग्या येणे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला होताना दिसत आहेत. अचानकपणे काहीतरी होतंय आणि अचानकपणे काहीतरी थांबतंय, असं काहीतरी शरीरात बदल तुम्हाला घडताना आज दिवसभरात दिसणार आहेत. त्यातून सुद्धा तुम्ही संध्याकाळीपर्यंत 3च्या नंतर किंवा प्रदोष काळानंतर म्हणजे संध्याकाळच्या वेळेनंतर तुमचा मूड एकदम फ्रेश राहणार आहे, छान राहणार आहे. नकारात्मक जी सकाळपासूनची एनर्जी तीव्र होती ती कमी होत जाणार आहे आणि संध्याकाळची वेळ आहे ती खूप छान राहणार आहे. बॅलन्स व्यवस्थित होताना दिसत आहे. तर आपण आता कवड्यांवरती बघूयात की काय आहे तुमच्या 11 नंबर जो आहे की आजच्या दिवसात तुम्हाला 11 नंबर शुभ आहे.
सकाळी लवकर 8 पर्यंत तरी चिडचिड करायची नाहीये. शांततेत दिवसाची सुरुवात करायची आहे तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. मुलांवरती लक्ष ठेवायचं आहे. मुलांवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यांची अभ्यासावरती फोकस देणं, त्यांच्या जेवणाकडे लक्ष देणं किंवा त्यांची केअर करणं हे तुमच्यासाठी सांगण्याचा थोडाफार हेतू आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 1. बघा, एखादं काम जर तुमचं होत नसेल तर आज होताना दिसतं आहे आणि बॅलन्स ठेवायचा आहे. दोन्ही तर्फे बोलायचं नाहीये किंवा दोन्ही तर्फे वागायचं नाहीये किंवा एकमत राहिलात तर आजच्या दिवसाची सुरुवात तुमची जरी खराब असेल तर दिवस तुमचा चांगला जाईल. हे जास्त महत्त्वाचं आहे की तो सगळ्या गोष्टीचा बॅलन्स असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बॅलन्स करून ठेवायचं आहे स्वतःमध्ये. चिडचिड होईल, असं राग होईल, रडू येईल, अशा काही गोष्टी करायच्या नाही. इरिटेट होईल, आपल्याला मनस्ताप होईल, अशा काही गोष्टी तुम्ही करायच्या नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्ण काय सांगताना दिसत आहेत आपल्याला. गणपती बाप्पांचं कार्ड आलेलं आहे. गणपती बाप्पांचं सकाळी उठून नामस्मरण करायचं आहे. सकाळी लवकर उठल्या बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे. जेव्हा आपण अंथरुणात उठून बसतो तेव्हा गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला. गणेश. गणपती बाप्पा गणाचा स्वामी. जिथे गण म्हणजे समुदायिक, जिथे नियंत्रण, इच्छाशक्ती, यशकृती, संकल्प, म्हणजे आपलं जे कार्य आहे नियंत्रणाच्या बाहेर जाऊन द्यायचं नाहीये. व्यवस्थित आपण दिवसाची सुरुवात जशी चिडचिड जरी झाली किंवा वेगळा काहीतरी विचित्र मनात काहीतरी यायला लागलं तुमच्या वेगळे विचार, तरी दिवसाची सुरुवात जरी खराब असेल तरी तिथून म्हणजे 11 नंतर तुमचा दिवस छान जाताना दिसतो आहे. पण सकाळी जरा मनावर कंट्रोल ठेवायचा आहे. होता होईल तेवढं उठलं की अंथरुणातनं पहिला देवाचं नामस्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. रीडिंग कशी वाटली मला सांगायला विसरू नका, जेणेकरून मी पुढच्या आणि व्हिडिओ तुमच्यासाठी असाच घेऊन येईन. रोजच्या रोज तुमच्या पुढे अपलोड करीन. आणि मला कमेंट होता होईल तेवढे जास्त करत राहा, मला सपोर्ट देत राहा, जेणेकरून मलाही समजेल की माझे व्ह्यूवर्स खरंच मला माझ्या व्हिडिओला किंवा ह्या एनर्जीला लाईक करतात, त्यांनाही आवडते. मला मग खूप आशा वाटते की आपण अजून काहीतरी नवीन रोजच्या रोज घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून माझे व्ह्यूवर्स आहेत त्यांना यातून काहीतरी अनुभव प्रचिती येत राहते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.